पुढील काही महिन्यांत सत्ता कोणाच्या हातात जाणार, कोणत्या राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार आणि महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या मतदारसंघात कोणाची एंट्री होणार, या सगळ्यांचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील 5 महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या 2 महत्त्वाच्या पोटनिवडणुकीसाठीही घोषणा केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील 2 पोटनिवडणुकीकडे विशेष लक्ष लागलं आहे. बारामती आणि राहुरी या 2 विधानसभेच्या जागांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या 2 मतदारसंघामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त होण्यामागे एक अत्यंत दुर्दैवी घटना कारणीभूत ठरली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. बारामती हा राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघ देखील रिक्त झाला आहे. येथील आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं काही काळापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे राहुरी येथेही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता या दोन्ही मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार, कोणता पक्ष बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 9 एप्रिल रोजी आसाम आणि केरळ आणि राज्यामध्ये तसंच मतदान होणार आहे. त्यामुळे 23 एप्रिल रोजी तमिळनाडू तसंच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथे मतदान होईल. तर पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिला टप्पा 23 एप्रिलला आणि दुसरा टप्पा 29 एप्रिलला होणार आहे. या सर्व राज्याचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. बारामतीमध्ये अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्ष या ठिकाणी उमेदवार देणार का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट पाहायला मिळू शकते. राहुरी मतदारसंघात देखील निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात काय घडणार हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट होणार आहे. येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा, प्रचारसभा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण आणखी रंगणार आहे. आता 23 एप्रिल आणि 4 मे या 2 तारखांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, तुमच्या मते बारामती आणि राहुरी मतदारसंघाची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.